लागत नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, तपावत संपली पाहिजे. काय सांगाल? तपावत संपली पाहिजे. अंतर जे ते अंतर कमी झालं पाहिजे. आणि अंतर कमी करण्याचं सामर्थ्य भगवत भक्तीमध्ये आहे. भावयुक्त अंतकरणाने केलेली भगवत भक्ती अंतर कमी करते. आणि अंतर कमी झालं कीच काम होतं. अंतर वाढलं की काम होत नाही. आता थंडी वाढली आहे म्हणून एक प्रसंग आठवला, सांगतो सेवा समाप्त. ज्या वेळेला सुरुवात झाली त्याच वेळेला संपवणार. 9:30ला बोलायला चालू केलंय, 11:30ला संपवणार. 5 मिनिटं राहिले. 5 मिनिटांमध्ये मी थांबतोय. बघा, अकबर बादशाह सहज बिरबलाला बोलतो, बिरबल थंडी वाढली. मी दिल्लीचं सांगायलोय, मुकरामाबादचं नाही. थंडी वाढली आहे. किती थंडी आहे, किती थंडी आहे. दिवसा घोंगडी घ्यावी लागली अंगावर. एका घोंगडीनं भागाना 2-2 घोंगड्या घ्याव्या लागल्या. रात्री तर किती थंडी वाजत. बिरबल म्हणले, राजे साहेब थंडी वाढली आहे की होईल, काहीतरी होईल. पण अकबर म्हणला, बिरबल अशा थंडीमध्ये तळ्यात पाण्यात कोणी उभा राहील का रात्रभर? तळ्यातल्या पाण्यात रात्रभर कोणी उभा राहील का? रात्रभर कोणी उभा राहील का असं म्हणल्या बरोबर बिरबलानं लगेच उत्तर दिलं, का उभारणार नाही. अकबराला वाटलं बिरबल नाही म्हणेल, पण नाही म्हणतो ते बिरबल कसला विरोधातच बोलणार. ते म्हणला, राजे साहेब अहो एखादा तरी बलवान, एखादा तरी शूर रात्रभर अशा थंडीत पाण्यात उभा राहील. अकबर म्हणला, बिरबल वेळ लागले का? कोण पाण्यात उभा राहील? म्हणजे द्या दौंडी आणि काहीतरी आमिष ठेवा. राजाने लगेच दौंडी दिली. रात्रभर जो कोणी पाण्यात अशा थंडीत उभा राहील त्याला 1 लाख रुपये बक्षीस. दौंडी कानावर पडली. 2-3 दिवसांनी एक जण विचारच करीत होतो, दुरीनं मरावं का बाटलीनं मरावं, का रेल्वेच्या रूप मध्ये उडी टाकावी, का उंचावून उडी खाली टाकावी, का पाण्यात दगड बांधून मी उडी टाकावी, याच विचारात होतं. आत्महत्या करण्याच्या विचारानं ते 3 दिवस झालं फिरत होतं. दौंडी कानावर पडल्याबरोबर त्याने विचार केला, असंही मरायचंय आणि असंही मरायचंय. कर्जबाजारी झालेला तो तरुण, जर आपण वाचलोच तर लाख रुपये मिळतील आणि मेलो तो मेलो. राजा साहेबांच्या समोर गेला म्हणला, तरुण मी आव्हान स्वीकारतो, रात्रभर मी पाण्यात उभारतो. राजा मला विचार कर. म्हणजे विचार करूनच आलोय. रात्रीच्या 7 वाजल्यापासून सकाळच्या 7 वाजेपर्यंत तो तरुण पाण्यात उभा राहिला. अहो लाकडासारखं शरीर झालं. शक्ती, ताकद, बल तशा त्या थंडीमध्ये त्याला पाण्यामध्ये जिवंत ठेवलं. 8, 8:30 वाजले, 8:45 वाजले, 9 वाजता तो पाण्यातून बाहेर आला. जरा शेकून घेतलं आणि राजवाड्यात 10 वाजता गेला. राजे साहेब जय हरी जय हरी, मीच रात्री पाण्यात उभारलेला, द्या बक्षीस लाख रुपये. राजाला नवल वाटलं, कमाल आहे याची. रात्रभर पाण्यात उभा राहिला. म्हणजे हो, रात्रभर पाण्यात उभा राहिला. बरं एक सांग, रात्रभर पाण्यात उभा राहून तू काय केलं? त्या तरुणानं खरं सांगितलं, रात्रभर पाण्यात उभारलो पण माझं लक्ष राजवाड्यातल्या दिव्यावर होतं. तुमच्या राजवाड्यातला दिवा जो होता ना, त्या दिव्यावर लक्ष होतं. दिवा शांत झाला म्हणजे सकाळ होईल. त्या दिव्याकडे पाहत रात्र काढली. 12 तास त्या पाण्यात दिव्याकडे पाहत उभारलो. राजानं तेवढा शब्द पकडला, त्याच्यामुळे तुला थंडी वाजली नाही. दिव्याची उब तुला मिळाली म्हणून तुला थंडी वाजली नाही. आता दिव्यामध्ये तळ्यामध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे. राजानं तर्क काढला. मग त्याच्या लक्षात आलं, निस्त्या घोषणा असतात, नंतर निकष लावले जातात. 97च्या अगोदरचं माप नाही, मधलं माप नाही, हेच माप होणार, याच्यावरचं नाही, त्याच्या हे नंतरचे निकष असतात. हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे राजे साहेब ही माझी फसवणूक आहे, मला तुम्ही फसवताय, हे बरोबर नाही. मी लाकडासारखं झालो होतो, लाकडासारखं माझं काहीतरी भाग्य म्हणून मी वाचलोय आणि तुम्ही काही तर्क लावलेत. अहो दिव्यातली ऊब मला थंडीपासून वाचविलच कशी? राजा मला बाकी बोलायचं नाही, माझा निर्णय म्हणजे निर्णय. 1 रुपया भेटणार नाही, छदा भेटणार नाही, चल बाहेर, हकालून दिलं. पण निराश नाही झाला, थेट बिरबलचं घर गाठलं. बिरबलजी अन्याय झाला माझ्यावर. म्हणजे झालं काय? पण मी स्वीकारला. दौंडीप्रमाणे रात्रभर पाण्यात उभारलो. म्हणजे दिले का लाख रुपये? कसल्याचे लाख रुपये दिले? म्हणजे काय विचारलं? रात्रभर उभा राहून काय केलं? मी खरं सांगितलं, दिव्याकडे पाहत उभारलो. आणि राजाने तर्क काढलाय, दिव्याच्या उभेनच तुला थंडी वाजली नाही. बिरबल म्हणले, काळजी करू नको, 1 लाख नाही, तुला 1.5 लाख रुपये घरपोच भेटते. तू जा घरी, मी करतो काय करायचं. तो बिचारा घरी गेला. इकडं 11 वाजले तरी बिरबल दरबारात आला नाही.
महत्वाची चर्चा करायची होती. बिरबलाला बोलवण्याकरता नौकर पाठवले. बिरबलाने नौकराला उत्तर दिलं, खिचडी शिजवाय टाकली, शिजली नाही. खिचडी शिजली की येतो. पत्नी गावाला गेली, मुलगी घरी नाही, मला स्वयंपाक बनवावा लागतो. भोजन केल्याशिवाय येता येत नाही. खिचडी शिजली नाही, आलं की येतो, शिजली की येतो. 1:30 वाजता पुन्हा दुसरा नौकर, आणखी खिचडी शिजली नाही. 3 वाजता तिसरा नौकर, आणखी खिचडी शिजली नाही. राजाला नवल वाटलं, खिचडी काय 10 गावाला खाऊ घालतो काय, एवढी खिचडी शिजली कशी नाही. शेवटी 5 वाजले, 5. राजा स्वतःच गेला बिरबलकडे. बिरबल, जी सरकार, कुठं आहेस? म्हणले स्वयंपाकघरात. काय करतोय? खिचडी शिजवाय टाकली आहे. सकाळपासून शिजली नाही का? म्हणजे शिजली नाही. कुठं आहे? मला खिचडी दाखवतो. स्वयंपाकघरात गेला तर बिरबलनं काय केलं होतं, चुलीमध्ये उदबत्ती पेटवून ठेवलेली आहे आणि खिचडीचं पातेलं शिंक्यावर आहे. चूल होती, चुलीवर बांधलं शिंकन, शिंक्यावर ठेवलेलं पातेलं, त्याच्यात पाणी, तांदूळ आणि मुगाची डाळ टाकली आहे आणि उदबत्ती लावायची. म्हणजे 6 उदबत्त्या संपल्या. अग्नी बंद नाही आणि खिचडी शिजली नाही. आता शिजल्याशिवाय येता कसं? राजाला राग आला. मूर्ख आहेस का म्हणले बिरबल, मूर्ख आहेस का? उदबत्तीच्या अग्नीनं पातेल्यातली कुठं खिचडी शिजत असते का? त्यावेळेस बिरबलानं उत्तर दिलं, राजेसाहेब, खिचडी का शिजणार नाही? खिचडी का शिजणार नाही? हे राज्य, हे स्थान अकबराच्या अखत्यारीत येतोय. हे भाग अकबराचा असणार आहे. का खिचडी शिजणार नाही? राजवाड्यातल्या दिव्याची उभ, तळ्यात उभारलेल्या पाण्यात त्या तरुणाची थंडी जर पळवीत असेल तर चुलीतली अगरबत्तीची आग पातेल्यातली खिचडी का शिजवणार नाही? मग मात्र अकबराला पश्चाताप झाला. ते म्हणले, माझी चूक झाली, त्या तरुणावर अन्याय केलाय, माझ्या लक्षात आलंय. ते म्हणले, हे तपास संपवून टाकू. काय द्यावं लागेल? म्हणले, 2 लाख रुपये पोचती करा तर अन्याय तो संपल. मी का सांगितलं? उदबत्तीचा अग्नी आणि पातेल्यातली खिचडी शिजत नाही का? अंतर जास्त आहे, अंतर जास्त आहे. या वर्षीच्या हरिपाठानंतर जर पुढल्या वर्षीचा सप्त्यातला हरिपाठ आपण म्हणत असोल तर आपली खिचडी परमार्थाची शिजणार नाही. त्याच्याकरता थोडी उंची कमी करावी लागेल, सातत्य परमार्थात ठेवावं लागेल आणि त्याला चित्तात धरावं लागेल. एक धरीला चित्ती अमीर कुमाईचा पती. एवढं केलं की जास्त लागत नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम.